जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सकल भुवनमध्ये निर्विशेषं निरीहं, विधि हरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यं. जनन मरण भीति भ्रंश सच्चित् स्वरूपं, सकल भुवन बीजं ब्रह्मचैतन्यमीडे. जानकी जीवन स्मरण जय जय राम, सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. श्रोते हो, समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा. संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो, त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा. चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन. 19 जुलै. साधनाची 4 अंगे. मी जेव्हा भजन करीत असे त्यावेळेस मी आणि देव यांच्याशिवाय मला कुणीच दिसत नसे. तसेच तुम्हाला व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि तसे तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच हे मी सांगतो आहे. प्रपंचात वागत असताना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत हे हुडकून काढावे आणि ते घालविण्याचा प्रयत्न करावा. माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजेत. प्रत्येक जण स्वतःच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या अवगुणांकडे किंवा दोषांकडे पाहतो. त्याला स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ मुसळापेक्षा जास्त मोठे दिसते. हेच चुकते. आपण दुसऱ्याचे दोष सांगू नयेत आणि परनिंदा करू नये. रोज निजण्याच्या वेळेस आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केले आणि दुसऱ्याच्या निंदेत किती काळ घालवला याचा पाढा वाचावा, म्हणजे चित्तशुद्धी होत जाईल. रोज असे तुम्ही करीत जा, म्हणजे 3 महिन्यात तुमचे चित्त शुद्ध होईल. चित्त शुद्ध करण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग. सत्संग करण्यासाठी संत कुठे पाहावेत? आपण पाहू गेलो तर आपल्याला संत ओळखता येतील का? संत आपल्यासारखेच देहधारी असतात का? हल्लीच्या काळात संत पाहू गेल्यास सापडणे कठीण आहे. अशा वेळी दासबोध हाच सत्संग होईल. समर्थांनी सांगून ठेवले आहे की जो विश्वासाने हा ग्रंथ वाचील त्याला माझा संग घडेल. आपण संतांना देहात पाहू नये, तर ते जे साधन सांगतात तेच ते होत असे समजावे. त्यांनी 4 गोष्टी करायला सांगितल्या आहेत. 1. निर्गुणत्व कळायला कठीण म्हणून सगुणोपासना करावी, त्यानेच निर्गुण रहस्य कळेल. दुसरी गोष्ट म्हणजे नम्रता. अभिमानाने परमात्मा दुरावतो. सर्वांशी जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो. तिसरी गोष्ट अन्नदान. कलियुगात यथाशक्ती अन्नदान करीत जावे, त्याचे महत्व फार आहे. चौथी गोष्ट म्हणजे भगवन नामस्मरण अखंड ठेवणे. परमात्म प्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे. संत भेटल्यावर काही करायचे उरले आहे असे आपल्याला
वाटताच कामा नये. ज्यांना ते वाटते त्यांना गुरु भेटूनही भेट न झाल्यासारखेच आहे. आज एक यात्रा केली, उद्या दुसरी करायची राहिली, अशी इच्छा का असावी? गुरु एकदा भेटला की आता काही कर्तव्यच उरले नाही असे ज्याला वाटते त्यानेच गुरु भेटल्याचे सार्थक केले असे होते. गुरु आज्ञे परते दुसरे त्याला साधनच नसते. तोच परमार्थ आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते. आणखीन काही करायचे आहे असे त्याच्या ध्यानीमनीही येत नाही. आजचे बोधवचन अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावे. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम समर्थ. नाम सदा बोलावे, गावे भावे जनासी सांगावे. हाची सुबोध गुरूंचा नामा परतेन सत्य मानावे. नामात रंगुनी या व्यवहारी सर्व भोग सेवावे. हाची सुबोध गुरूंचा भोगा संगे कुठे न गुंतावे. आनंदात असावे आळस भयद्वेष दूर त्यागावे. हाची सुबोध गुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे. गोड सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे. हाची सुबोध गुरूंचा भक्तीने रघुपतीस आळवावे. स्वांतर शुद्ध असावे कपटाचरणा कधी न वश व्हावे. हाची सुबोध गुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे. माझा राम सखा मी रामाचा दास नित्य बोलावे. हाची सुबोध गुरूंचा रामापाशी अनन्य वागावे. यत्न कसू न करीन मी यश दे रामा न दे तुझी सत्ता. हाची सुबोध गुरूंचा मानावा राम सर्वथा करता. आचार संयमाने युक्त असा नीती धर्म पाळावा. हाची सुबोध गुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा. दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभू सेवा. हाची सुबोध गुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा. स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा. हाची सुबोध गुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा. अभिमान शत्रू मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने. हाची सुबोध गुरूंचा मारावा तो समूळ नामाने. राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान. हाची सुबोध गुरूंचा भंगावे ना कदा समाधान. प्रेमात राम रमतो प्रेमाला मोलना जगा माझी. हाची सुबोध गुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची. रघुरायाला तहान प्रेमाची. रामरायाला तहान प्रेमाची. जानकी जीवन स्मरण जय जय राम. सीताकांत स्मरण जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय. श्रीराम समर्थ.